मुख्य आयोजकाची भूमिका ते नेहमी या ठिकाणी अदा करतात आणि त्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर मान्य श्री संजय दादा दळवी यांच्या माध्यमातून मालिकावीर, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर च्या ज्या ट्रॉफी आहेत त्या संजय दादा दळवी यांच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धेसाठी येताना दिसल्यात. त्यानंतर बघितलं तर मान्य श्री संदीप दादा बुरकुंट, मान्य श्री नरेश दादा भोवर आणि मान्य श्री रमाकांत दादा कोरडा यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू होते ते यांच्या माध्यमातून या स्पर्धेला येताना दिसले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार असेल या संघाकडून. तसेच व्यासपीठावर बघितलं आपण तर मान्य श्री मंगेशजी गांगडा, माजी सरपंच पोमण त्यांच्या मार्फत द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला या स्पर्धेत येताना दिसले. सामन्याला होईल सुरुवात. बाबुळा बॉईज एका बाजूला जी गोलंदाजी करते आणि एका बाजूला पेंढरी पाडा हा संघ आहे. सरळ रेषेत या चेंडूला खेळलाय, एक धाव पूर्ण केली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अप्रतिम होत आहे, मात्र एकच धावावरती समाधानी आहेत दोन्ही फलंदाज आणि या एका धावेने संघाची धावसंख्या मात्र आता एक या धावसंख्येवरती बघायला मिळते. श्री गणेश होते टीम जगदंब पेंढरीपाडा या संघाचा. विचार केल्याचा आजचा दिवस त्यांच्या नावावरती मात्र राहिला आणि सुपर 4 मध्ये क्वालिफाय करताना दिसली टीम जगदंब पेंढरीपाडा. सकाळपासून जर बघितलं तर अप्रतिम दर्जाचं क्रिकेट या ठिकाणी खेळलं गेलंय. राकेश सावरा याला विसरून चालणार नाही, एक चांगला आणि उत्तम दर्जाचा खेळाडू वसई परिसरातील. दरम्यान एक धाव पूर्ण केली, वेगाने फेकी आणि या वेळेला जर बघितलं तर 2 धावा निश्चिती केल्या जात आहेत 2 धावांची आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकताना दिसते आणि येऊन पोहोचते ती म्हणजे 3 या धावसंख्येवरती. राकेश सावरा पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना ज्या वेळेला बघितलं हवेमध्ये चेंडू आहे आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, मात्र थोडासा एफर्ट लावला होता. तत्पूर्वी मात्र 2 धावा ज्या कंप्लीट केल्या जात आहेत. बघा चित्याच्या वेगाने चपळाईने धावा कशा का नाही ना मात्र पूर्ण केल्या जात आहेत. जास्त धावा करण्याचा प्रयत्न आहे 2 फलंदाजांचा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जवळ पोहोचते 5 या अंकावरती. पुन्हा एकदा पेंढरीपाडा या संघासाठी पारितोषिक आलंय माननीय श्री रमाकांत कोरडा यांच्या माध्यमातून. जर हा सामना विजयी झाला पेंढरीपाडा संघ तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. गोलंदाजच्या मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत राकेश, ज्याने 3 चेंडू हाताळल्यात. 3 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केल्यात आणि आता अतुल याच्याकडे स्ट्राईक आहे. अतुलने सकाळच्या सत्रापासून चांगली कामगिरी केली आहे, मात्र आता फलंदाजी त्याला या सामन्यामध्ये मात्र महत्वपूर्ण करायची आहे. बघितलं आपण तर ऑन साइडला जवळजवळ 4 क्षेत्ररक्षक आहेत आणि ऑफ साइडला 5 क्षेत्ररक्षक आपल्याला तैनात बघायला मिळतात. दरम्यान थोडासा रनअप मध्ये बिघाड होताना दिसत आहे राकेश सावरा याच्या, कारण की राकेश सावरा याचा जर विचार केला तर कालचं सत्र आणि कालचा दिवस त्यांच्या नावावरती राहिला होता आणि काय ते उत्तम दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून सगळं होताना दिसत होतं. यावेळेला पुढचा बॉल राकेशचा, यावेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक एसटी रक्षक पोहोचत आहेत. सूरज मला वाटते आहे त्या ठिकाणी, मात्र झेल ही धरतीला दान केलेली, बऱ्याच लांबवर झेल होती, तिथपर्यंत पोहोचले आणि तत्पुरती मात्र पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातात फलंदाजांच्या माध्यमातून आणि या 2 धावेने संघाची धावसंख्येमध्ये पडते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 या अंकावरती. पुढचा बॉल राकेश सावराचा, या वेळेला हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे अमित नानकर, करणार नाही कुठली चूक, भागवलाय आपल्या संघाची भूक आणि या वेळेला पहिला धक्का बसतोय टीम जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाला. चांगली कामगिरी राहिल्या आतापर्यंत,
बघितलं आपण तर अतुल ची मात्र यावेळेला अतुल स्वतःवरती नाराज असेल आणि संघाला सुद्धा या ठिकाणी नाराज केलाय कारण की जोरकस मारलेला फटका बराच काळ हवेमध्ये चेंडू होता उंची जास्त गाठली मात्र लांबी तेवढे गाठता आली ना या फलंदाजाला आणि पहिला धक्का बसतोय टीम जगदंब स्पोर्ट्स या संघाला. या वेळेला जर चेंडूचं विश्लेषण करायचं झालं तर आतापर्यंत 5 चेंडू टाकून झाल्यात गोलंदाज राकेश सावराचे आणि धावसंख्या जर बघितली तर 7 धावा धावफलकावरती बघायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता रवाना होतील मिस्टर मिलिंद. आपण बघत आहात वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय गणेश गवलीपाडा संघाची ही प्रतिम अशी स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आणि या अंतिम टप्प्यामध्ये येऊन ही स्पर्धा मात्र थांबल्या. ज्या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू आहे चेंडूच्या खाली राकेश स्वतः पोहोचतील आणि जेल या ठिकाणी उत्तम दर्जाची टिपतील यात काही शंका नाही. अजून एक धक्का बसतोय पेंढरीपाडा संघाला. मिलिंद ज्या पद्धतीने गेले होते मैदानाच्या आतमध्ये त्याच पद्धतीने पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर म्हणजेच काय तर पूर्ण विराम लागलाय फलंदाजीला मिस्टर मिलिंदच्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती. यावेळेला पारितोषिक सुद्धा भरपूर या स्पर्धेत येताना दिसतंय. मान्य श्री नरेश बोगर यांच्या माध्यमातून कोणीही कुठल्याही खेळाडूने चौकारांची हॅट्रिक षटकारांची हॅट्रिक किंवा मग विकेटची हॅट्रिक जर साध्य केली तर त्यांना मिळतील मान्य श्री नरेश बोगर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपये. मनोबळ आणि पाठबळ वाढवण्याचं काम या ठिकाणी ऊर्जा देण्याचं काम केलं जाते खेळाडूला. मात्र विसरू नका मान्य श्री रमाकांत कोरडा साहेबांच्या माध्यमातून बक्षीस लागलंय पेंढरीपाडा संघाला. जर हा सामना जिंकला तर मात्र 500 रुपये दिले जातील. नकुल हा गोलंदाजच्या मार्कवर. या गोलंदाजीने पहिल्या दिवसा मात्र कालच्या दिवसात प्रभावित केलं आणि कालचा दिवस मात्र त्यांच्या नावावरती राहिलाय कारण की कालचा जो दिवस होता तो नकुल या गोलंदाजाने मात्र काय प्रभावित गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू डॉट येत. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. समोर संजय हवेमध्ये चेंडूच्या खाली अर्जुन करणार नाही कुठली चूक आणि अजून एक धक्का या ठिकाणी लागतोय या टीम पेंढरीपाडा संघाला. सेलिब्रेशन टाइम आहे यावेळेला बाबोला वाईट संघाचं. पहिला विकेट या ठिकाणी येताना दिसलाय या षटकातील. अजून जर बॅक टू बॅक 2 षटकार 2 विकेट जर घेतले तर मान्य श्री नरेश जी बोवर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल गोलंदाजाला. 1 विकेट मिळालंय आणि जवळजवळ 3रा धक्का असणार आहे टीम पेंढरीपाडा या संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धीरज हा जाताना दिसलाय. आतापर्यंत प्रभावित केलंय. पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त ना फक्त 7 धावा आल्या होत्या आणि ती धावसंख्या आतापर्यंत स्थिर आहे टीम पेंढरीपाडा संघाची. कुठेतरी कमतरता ही जाणवली अतुल सारख्या फलंदाजाला. त्याच्या जोडीला असेल संजय किंवा मग मिलिंद असेल. चांगले फलंदाज मात्र लवकर परतलेत दगाऊटच्या आश्रयाला आणि आता या 2 फलंदाजांवरती मात्र मोठी जबाबदारी आहे. स्ट्रायकिंगकडे आहेत फलंदाज धीरज डावकरे हाताचे फलंदाज आहेत आणि ह्यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे. नकुलने प्रभावित केलंय. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नाहीये मात्र या वेळेला चेंडूला फेकून दिले त्या डाकेने. मिळतील धावा. किती धावा असतील तर ये 6 धावा. क्या बात आहे. त्या ठिकाणी तांबडमाल संघाचे मला वाटते खेळाडू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. इट इज अ बिग 6 आपल्याला बघायला मिळतंय धीरजच्या माध्यमातून. डगआउट मधून त्याला सांगितलं होतं की 4 चेंडू मध्ये तुला 2 षटकार बनवायचे आहेत आणि 2 षटकार त्याला खेचायचे आहेत आणि त्याच अनुषंगाने त्याच
मात्र धाडसाने या ठिकाणी खेळ करत असताना धीरज धावसंख्या जाऊन पोहोचते आता 13 या धावसंख्येवरती. नकुल आता कुठेतरी थोडासा महागडा पडतोय कारण की 3 चेंडू मध्ये त्याने 6 धावा खर्च केल्यात, एक गडी बाद केला आणि अद्यापही 3 चेंडू शिल्लक आहेत. धीरज आता मात्र ऑन द फायर आहे. पुढचा बॉल ज्या वेळेला बघितलं परफेक्ट बॉक्टल मध्ये चेंडूची हाताळणी केली, फक्त चेंडूला दिशा दिली, थोडस मिसफील्ड झाले त्या ठिकाणी आणि येस नो करता करता मात्र चित्याच्या वेगाने मात्र 2 धावा या सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे 15 या अंकावरती. काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळत आहे. संध्याकाळचं सत्र आहे आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी ही दुसरी सेमीफायनलची मॅच आपण बघताय. एका बाजूला पेंट्रीपाडा हा संघ आहे, प्रथमतः त्याने नाणेफेकू जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षणासाठी प्राचारण दिलं होतं बाबूला बॉईज या संघाला. धावसंख्या 15 धावा, अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल नकुल राईट मोद विकेटचा मारा करत असताना मात्र या वेळेला चेंडू अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवलं होतं. यावेळेला गोलंदाजाने चेंडू पडल्यानंतर एस्ट्यांच्या वरून ट्रॅव्हल होतोय, याचाच अर्थ एक निर्धाव चेंडूची सांगता होते. क्या बात आहे, मिस्टर नकुल स्वतःचं प्रतिनिधित्व अतिशय सुंदर पद्धतीने करतोय. एक षटकार आल्यानंतर स्वतःला सावरलंय आणि सिद्ध केलंय की मी एक चांगला गोलंदाज आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक, फुलटॉस बॉल होता, ऑन द राईट खेळण्याचा प्रयत्न, मात्र यष्टीरक्षक त्या ठिकाणी बीट होत आहेत, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावत आहेत. तडम्या क्षेत्रातील चेंडूला अडवण्यात यश आलंय. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न या ठिकाणी सफल होतोय आणि 4थ्या धावेच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी फलंदाज मात्र धीरज हा बाद होईल. येतात या शेवटच्या चेंडूवरती 3 धावा आणि या 3 धावेने संघाची धावसंख्यामध्ये होईल फरक आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 18 या धावसंख्येवरती आणि 19 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे समोरच्या संघासमोर, म्हणजेच काय तर बाबुळा बॉईज बाबुळा या संघाच्या समोर ठेवलाय 19 धाव्यांचं टार्गेट. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आपण बघताय मान्य श्री जयवंत भडांगे साहेब आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याच्यानंतर SK स्पोर्ट्सचे ओनर कुमार जतीन दादा देवळेकर यांना आपण बघू शकताय. त्याच्यानंतर मान्य श्री दीपक किरकिरे यांना सुद्धा बघायला मिळत आहे आणि अजून एक अतिथी यांचं मान्यवरांचं आगमन होत असताना आपण बघताय मान्य श्री रवींद्र दादा बरफ यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांनी या स्पर्धेकरिता प्रथम क्रमांकाची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आलेली आहे, त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत आहे. गवलीपाडा स्पोर्ट्सच्या वतीनं आपण बघत आहात मान्य श्री रवींद्र दादा बरफ बँजो प्रेमी आहेत आणि म्युझिकची खूप आवड आहे. दरम्यान त्यांचं या ठिकाणी आगमन होते मान्य श्री रवींद्र दादा बरफ ज्यांनी या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी अवेलेबल करून दिली. 18 धावा धावफलकावरी होत्या आणि 19 धावांचं आव्हान ठेवलंय बाबुळा बॉईज या संघाच्या समोर. कशा पद्धतीने दुसरा डाव पार पडेल हे पाहणं गरजेचं आहे, कारण की राकेश सावऱ्यासारखा एक चांगला फलंदाज त्या संघामध्ये आहे आणि काय घडतंय काय बिघडतंय हे थोड्याच वेळात बघायला मिळणार आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्या विनंती असेल जगदंबा स्पोर्ट्स पेंट्रीपाडा संघाला. जास्त वेळ खर्च करू नका, वेळेचं मात्र बंधन असेल. त्याच्यानंतर मान्य श्री प्रकाश दादा बरफ यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होते, त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत असेल. त्यानंतर व्यासपीठावर मान्य श्री रमाकांत दादा कोरडा यांचं सुद्धा आपण त्यांना बघू शकता. त्यानंतर मान्य श्री संदीप दादा बोरकुंड यांना आपण बघताय ऑन द स्क्रीन आणि त्यानंतर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य असतील ते म्हणजे मान्य श्री सुनील दादा पागी यांना आपण ऑन द स्क्रीन वरती बघू शकता. त्याच्यानंतर मान्य श्री नरेश दादा बोवर असतील, हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं तर मान्य श्री मंगेश सीताराम गांगडा यांना सुद्धा आपण बघू शकता, जे माजी सरपंच होते पोमंड विभागातील.
आणि त्यानंतर जर बघितलं तर संजय दादा दळवी यांना सुद्धा आपण ऑन द स्क्रीन वरती बघू शकताय. उपस्थिती मान्यवरांची असणं या क्रिकेटच्या संदर्भात आणि या स्पर्धेला मात्र एक चांगली गोष्ट आपल्याला बघायला मिळते. दरम्यान 19 धावांचं आव्हान ठेवलंय संघाच्या समोर बाबुळा बॉईज या संघाच्या समोर आणि कशा पद्धतीनं ते 19 धावा पार करतील किंवा मग या धावसंख्येला रोख लावण्यामागे यश येईल जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडाच्या गोलंदाजांना हे पाहणं गरजेचं आहे. जाऊया दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज असतील सज्ज. राईट मोदी विकेटचा मारा करण्यासाठी मिस्टर अतुल. स्ट्रायकरकडे अमित नानकर. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली संजय आणि या वेळेला मात्र एक स्टायलिश जेल टिपला जातोय आणि पहिल्या चेंडूवरती मात्र यश हे संपादन केलं जात आहे मिस्टर अतुल सुरुंग या गोलंदाजाला मिळते पहिली सफलता. अमित नानकर बॅक टू पवेलियन. आपण बघितलं पहिलं विकेट या ठिकाणी डाऊन होताना दिसतोय बाबुळा बॉईज संघाचं. जर हॅट्रिक साध्य केली चौकारांची किंवा मग षटकारांची किंवा मग विकेटची हॅट्रिक साध्य केली तर मग मान्य श्री नरेश भोवर यांच्या माध्यमातून त्या खेळाडूला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि त्यानंतर पारितोषिक सुद्धा लाभलं गेलंय. जर जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने हा सामना जिंकला तर मग त्यांच्यासाठी पारितोषिक आलंय मान्य श्री रमाकांत दादा कोरडा यांच्या माध्यमातून पारितोषिक दिलं जाईल रोख रक्कम 500 रुपये. पहिल्या चेंडूवरती यश संपादित केलंय गोलंदाजाने आणि ह्या वेळेला बघितलं आपण तर ऑफस्टंपच्या खूप बाहेर चेंडू होता. वाईट चेंडूचा इशारा आमच्यापर्यंत दिलाय. त्याच्यानंतर विनंती असेल मान्य श्री दिनेश बुरकुंड आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचंय. मांडवर कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हायचंय. आयोजकांची विनंती आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या चेंडूवरती यश मिळालं गोलंदाज अतुलला आणि त्याच्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूची हाताळणी केली गेली. नकुल नानकर हा स्ट्राईक एंडकडे आहे आणि ज्या वेळेला खेळायचं होतं स्विच हिट मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क तेवढा साजेसा नाही आहे आणि एसटी रक्षक आपलं काम मात्र सहजरित्या या ठिकाणी साध्य करताना दिसतोय. 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी झालाय आणि 2 चेंडू मध्ये 1 धाव या ठिकाणी आपल्याला खर्च होताना दिसतंय. मागचा सामना आपण बघितला 17 धावांचं टोटल आव्हान होतं आणि जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाने त्या धावसंख्यांना रोख लावण्यामागे यश आलं होतं. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली धीरज दिंडाय आणि या वेळेला मात्र एक सहज सोपा झेल या ठिकाणी टिपला जातोय आणि या वेळेला नकुलला सुद्धा माघारी परतावा लागताय. दुसरा धक्का टीम बाबुळा बॉईज या संघाला. बघितलं आपण अमित नानकर बाद झाला त्याच्यानंतर त्यांचे पुत्र मला वाटते गेले आणि नकुल आपल्या संघासाठी तोही काही जास्त करू शकला नाहीये आणि संघाची धावसंख्या स्थिर आहे. 1 धाव धावफलकावरती. अजून सुद्धा 18 धावा हव्या आहेत आणि चेंडूचा खेळ शिल्लक असेल तो म्हणजे 9. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कालचा दिवस नावावरती राहिला होता आपल्या फलंदाजीच्या जोरावरती मिस्टर राकेश सावरा. डावखोऱ्या हातेचा फलंदाज आता स्ट्राईकिंगकडे येताना दिसत आहेत. की जर बघितलं तर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर बघितली तर राकेश साठी ऑन साइडला जवळजवळ 4 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केले गेलेत आणि एक क्षेत्ररक्षक जर बघितला तर परफेक्टली कॉमेंट्री बॉक्सच्या समोर सज्ज असताना दिसत आहे. ज्या वेळेला अतुल याचा जवळजवळ 4था चेंडू असेल आपल्या पहिल्या षटकातील आणि तो सज्ज झाला आहे पुढचा चेंडू हाताळण्यासाठी. डावखोऱ्या हाताचे फलंदाज मिस्टर राकेश सावरासाडे इज अ डेंजरस प्लेअर. एक घातक फलंदाज आहेत. या वेळेला बघितला शरीराचा वेध घेणारा चेंडू होता मात्र या वेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी एसटी रक्षकाचा
मात्र यावेळेसला लेग बायच्या स्वरूपाची ही एक धाव प्राप्त झाले आणि या एका धावेने संघाची धावसंख्यामध्ये होईल बदल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 2 या अंकावरती. 4 चेंडूमध्ये जवळजवळ 2 धावा खर्च केल्यात आणि अप्रतिम षटक आज मात्र अतुलने प्रभावित केलाय. गोलंदाजी असो किंवा मग फलंदाजी असो, एक चांगला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे ओळखलं जातं. आणि ज्या वेळेस मी नाणेफेकीसाठी टॉससाठी गेलो होतो त्यावेळेला त्यांच्या कर्णधारांनी सांगितलं होतं की अतुल खूप फॉर्म मध्ये आहे आणि तो संघाला जिंकून देईल यात काही शंका नाही. आणि चांगलं प्रतिनिधित्व आजच्या दिवसामध्ये अतुलच्या माध्यमातून बघायला मिळालंय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना मात्र बदलावी लागते, कारण की एका बाजूला आपण बघितला तर डावखोर हाताचा फलंदाज आहे आणि एका बाजूला बघितला तर उजव्या हाताचा फलंदाज आहे. आता उजव्या हाताचा फलंदाज आहे साई कनकडे, ज्याचं नाव आहे अर्जुन. शेवट 5वा चेंडू या षटकातील. ऑन साइडला खेळलाय लॉंग मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स चेंडूला कलेक्ट केलाय आणि चेंडूला सुरेख पद्धतीने फेकी केलाय. काय सुंदर क्षेत्ररक्षण राहिले आज जगदंबा पेंढरीपाडा संघाचं. एका धावेवरती आहेत समाधान दोन्ही फलंदाज आणि या एका धावेने संघाची धावसंख्येमध्ये होतोय बदल. जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. धावांची गरज किती आहे तर जवळजवळ 16 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 7. 7-16 हे समीकरण कमी धावा असतानाही मात्र समोरच्या संघाला बांधून ठेवणं हे जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने आज मात्र करून दाखवलंय. कारण की भरपूर संघ आज खेळलेत या स्पर्धेमध्ये आणि एक चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये राहिलाय जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाच्या. ऑन साइडला खेळलाय राकेशाच्या माध्यमातून हा फटका आलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धीरज होते, चेंडूला उचलून फेकतील. तत्पुरती मात्र 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्यात. पहिल्या षटकाची होते या ठिकाणी समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर 19 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 19 धावांचा पाठलाग करत असताना 2 गडी बाद झाल्यात बाबुळा बॉईज या संघाचे आणि धावसंख्या स्थिर आहे, कायम आहे 5 धावा धावफलकावरती. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. दुसरं षटक कोण आणि कुठला गोलंदाजच्या मार्कवर येईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. जवळजवळ 6 चेंडूचा खेळ बाकी राहिला आणि धावांची गरज असेल उर्वरित 6 चेंडूंमध्ये ती म्हणजे 14 धावांची गरज आहे. वेळ कमी खर्च करा मित्रांनो, कारण की आजचा अंतिम आणि शेवटचा दिवस. बक्षीस वितरण सोहळा सुद्धा आपल्याला पार पाडायचा आहे आणि बघितलं गेलं तर एक अजून शेवटचा एक अंतिम लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. या स्पर्धेची बिग फाईट बघायला मिळेल. धीरज आलाय गोलंदाजच्या मार्कवरती. ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी अतुल आहेत. अतुल आज फ्रेम मध्ये जास्त प्रमाणात येताना दिसत आहेत. थोडीशी उशिराने फेकी झाली मात्र त्याचा फायदा फलंदाजाला होताना दिसतोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 7 या अंकावरती. रोमहर्षक स्थिती निर्माण झालेली आहे आणि रोमहर्षक सामने सुद्धा आपल्याला या अंतिम दिवसामध्ये बघायला मिळत आहेत. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आलेल्या खेळाडूंचं आणि उपस्थित मान्यवरांचं जय गणेश गवलीपाड्याच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पुढचा बॉल धीरजचा यावेळेला ऑन साइडला खेचलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झालाय. बॅट मधून साऊंड टॅग झाला आणि चेंडूला पाठवलंय त्या ठिकाणी. इट इज आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार येतोय मिस्टर अर्जुनच्या बॅट मधून. क्या बात आहे. सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली होती मात्र आता यावेळेला सांगितलं जात आहे गोलंदाजाला की स्वॅक्स करेंगे आपका स्वागत. क्या बात आहे. या 6 धावांनी संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकली, जाऊन पोहोचली आता 13 या धावसंख्येवरती. आता गरज कितीची आहे? 4 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. येस, पेंढरीपाडा संघ जर विजयी या ठिकाणी झाला तर लक्षात ठेवा मान्य श्री रमाकांत कोरडा साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मात्र यावेळेला थोडासा स्ट्रगल करतोय पेंढरीपाडा संघ. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न आणि या वेळेला काय घडलंय तर डॉट बॉल असणार आहे. याचाच अर्थ दोन्ही संघावरती प्रेशर हा कायम आहे. समोरचा संघ जर बघितला जो फलंदाजी करतोय
तो संघ आहे बाभुळा संघ, त्यांच्यावरती सुद्धा प्रेशर हा जाणवतोय आणि जो क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे, जो गोलंदाजी करतोय तो संघ आहे पेंढरीपाडा संघ, त्यांच्यावरती सुद्धा खूप प्रेशर जाणवते कारण की मागच्या बॉलवरती तो मोठा षटकार आपल्याला बघायला मिळाला होता. दरम्यान 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. ज्यावेळेला ऑन साइडला खेळला, 1 धाव पूर्ण केली, चांगलं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे, चांगली फेकी या ठिकाणी बघायला मिळत आहे पेंढरीपाडा संघाच्या माध्यमातून. आता 1 धाव मिळाला आणि या एका धावाने धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 14 या अंकावरती. आता 2 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. राकेश सावराला मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल, एक चांगला फलंदाज आहे आणि त्याच्या समोर आपण बघतोय धीरज दिंडा हा गोलंदाजाच्या मार्कवर सज्ज झालाय. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. रोमहर्षक स्थिती आणि रोमहर्षक सामना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. काय घडतंय काय बिघडतंय थोड्याच वेळात नक्कीच आपल्याला समजेल. मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, व्यूहरचना कायम ठेवण्याचा प्रयत्न नाही आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकावरती थोडासा दबाव सुद्धा जाणवत असेल कारण की प्रत्येक चेंडू हा महत्वाचा आणि निर्णायक ठरणार आहे. मात्र हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे. 2 चेंडू 5 धावांची गरज. राकेश सावरा एका चेंडूवरती मात्र फिनिश करू शकतोय मॅच. तर काय घडतंय, एक चांगली गोलंदाजी सुद्धा जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाड्याच्या माध्यमातून या वेळेला होताना दिसते. पुढचा बॉल, ज्यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल काय, तर या वेळेला धाव नसणार आहे. लक्षात घ्या धाव नसणार आहे. नॉन स्ट्राईक एनवरती राकेश सावरा हा फलंदाज त्या ठिकाणी राहील आणि स्ट्राईक एनवरती अर्जुन हा फलंदाज राहील. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही क्रीज सोडता त्यावेळेला दोन्ही बाजूने जे फलंदाज असतात त्यांना दोघांनाही क्रीज सोडणं हे गरजेची गोष्ट आहे. आणि ज्या वेळेला जर बघितलं तर स्ट्राईक वरती असणार आहे मिस्टर अर्जुन. 2 फलंदाजांमध्ये कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता, मात्र असं काही ग्राह्य धरलं जाणार नाहीये कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन नुसार बऱ्याच काही नियम आणि अटी आहेत त्या तुम्हाला नक्कीच मानाव्या लागतील. दरम्यान आता या वेळेला 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. ज्या पद्धतीने महाभारतामध्ये अर्जुन याने जी कामगिरी केली होती तीच कामगिरी आज क्रिकेटच्या मैदानावरती अर्जुन जो वाबोला संघाचा एक खेळाडू आहे तो या ठिकाणी स्वतःला सिद्ध करेल काय आणि महाभारतासारखी पारी तो या ठिकाणी साध्य करेल काय आणि स्वतःला तो या ठिकाणी सिद्ध करेल काय की मी एक चांगला खेळाडू आहे. आणि सामना येऊन या ठिकाणी थांबलाय तो म्हणजे 1 चेंडू आणि धावांची गरज असणार आहे ती म्हणजे 4. येस, जर विजय झाला जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ तर माननीय श्री रमाकांत दादा कोरडा यांच्या शुभ हस्ते यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 1 चेंडू 4 धावांची गरज. सायकनकडे अर्जुन, मात्र या वेळेला काय घडलंय तर चांगला चेंडू हाताळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळालंय. 3 धावा कंप्लीट केल्यात आणि 4थी धावेचा प्रयत्न आणि या वेळेस मात्र संघ विजयी होतोय तो म्हणजे जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ. काय घडलं होतं त्या ठिकाणी बघा, आपल्याला बघायला मिळेल ऑन द स्क्रीन वरती रिप्लायच्या माध्यमातून. जवळजवळ चेंडूला केलं होतं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. अर्जुन यांनी या चेंडूला खेळलं गेलं ऑफ स्टंपच्या बाहेर आणि बघितलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, चेंडू पर्यंत पोहोचले, स्वतःला त्या ठिकाणी थांबवलं बघा. आणि या वेळेला जर बघितलं तर सुंदर क्षेत्ररक्षण झालं. चेंडूला त्या क्षेत्ररक्षकाने मैदानाच्या आतमध्ये फेकलं गेलं, स्वतःला सावरलं आणि 3 धावा कंप्लीट केला होता.
जवळजवळ बाबुळा या संघाने आणि चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र या वेळेला एका धावेनेशी कमी पडलाय, तो म्हणजे संघ असेल बाबुळा बॉईज बाबुळा संघ, आणि विजयी ठरतोय तो म्हणजे संघ असेल जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन, आपण मेगा फायनलचा नक्कीच या ठिकाणी सामना बघणार आहोत. एका बाजूला असतील न्यू स्टार मडवीपाडा हा संघ आणि एका बाजूला असतील जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा हा संघ. याच फायनल मॅचचा टॉस सुद्धा केला जाईल लगेच मान्यवरांच्या हस्ते.